नमस्कार मंडळी. तुमचा विश्वास बसेल का जर मी तुम्हाला सांगितलं 1 लिटरची बासुंदी अगदी 10 ते 15 मिनिटाच्या आत मी तयार केली. ती पण अप्रतिम चवीची, दाटसर, दाणेदार. दिसायला जेवढी भारी दिसते, चवीला त्यापेक्षाही भारी झालेली आहे. कशी करायची ही बासुंदी? चला तर बघूया. तर सध्या गॅसचे प्रॉब्लेम सुरू आहेत, म्हणून गॅसची बचत व्हावी त्यासाठी झटकीपट होणारी ही बासुंदी रेसिपी. तर कशी करायची आहे? त्यासाठी जाडतळ असलेली कढई घ्यायची. कढईमध्ये अगदी पाववाटी पाणी घालायचं. त्यानंतर 1 लिटर म्हशीचं दूध इथे मी वापरते आहे. तर फुल क्रीम दूध वापरायचं म्हशीचं. त्यामुळे बासुंदी घट्ट व्हायला मदत मिळते, कारण म्हशीचं दूध हे घट्ट असतं. आता दूध तापवायला ठेवलंय. दुसऱ्या गॅसवर कढईमध्ये लगेचच ब्रशच्या साहाय्याने थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि आवडीचे ड्रायफ्रुट्स यामध्ये हलकेसे भाजून घ्यायचे आहेत. इथे मी काजू, बदाम आणि किशमिश घेतलेत. तुम्ही चारोळी देखील वापरू शकता आणि हे प्रमाण तुमच्या आवडीने वाढवू देखील शकता. अगदी 2च मिनिटात इथे बघू शकता दुधाला उकळी आलेली आहे. दुधाला खळखळून उकळी आली की गॅस बंद करायचा आणि दूध एका साईडला ठेवायचं आहे. तर मोठ्या शेगडीवर मोठ्या आचेवर फक्त 2 मिनिटामध्ये दूध उकळलेलं आहे. आणि इथे बघू शकता सुकामेवा देखील मी चांगला भाजून घेतलाय. तुम्ही यामध्ये चारोळी देखील वापरू शकता, माझ्याकडे नव्हती. आता ते काढून घेतलंय. आता त्याच कढईमध्ये अर्धा कप साखर घालायची आहे. वजनी प्रमाणात बरोबर 100 ग्रॅम साखर आहे आणि इथे साखर आपल्याला कॅरमलाइज करून घ्यायची आहे. साखर कॅरमलाइज करून घेतल्याने 2 फायदे होतात. एक तर बासुंदी दाटसर होण्यास मदत मिळते आणि बासुंदीला छान बदामी रंग देखील येतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बासुंदीची चव अगदी दुपटीने वाढते. या उलट जर कच्ची साखर दुधामध्ये घातली, दूध अजून पातळ होतं आणि जास्त वेळ आटवावं लागतं. गॅस जास्त वायाला जातो. पण या प्रोसेसमध्ये अगदी झटकीपट काम होतं. बघू शकता. तर साखर विरघळल्या जाऊन लगेचच सोनेरी पाक तयार होतो आणि हा तयार झालेला पाक लगेचच आपल्याला या दुधामध्ये घालायचा आहे. याला साखर कॅरमलाइज करून घेणे म्हणतात. दुधात घातल्या घातल्या हे मिश्रण कडक होतं, पण जसं जसं हे गरम दुधामध्ये आपण हलवून घेतो ना, तर बरोबर ते वितळल्या जातं. तर कढईला पाक लागलेला आहे, त्यामुळे अगदी यातलंच गरम दूध कढईमध्ये घालायचं आणि व्यवस्थित ते विसळून यामध्ये घालायचं आहे. गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे. आता परत कढई स्वच्छ करून घेतली. ब्रशच्या साहाय्याने थोडंसं तूप कढईला लावायचं आणि आपली बासुंदी झटकीपट दाटसर व्हावी यासाठी इथे आपल्याला 150 ग्रॅम म्हणजे जवळपास अर्धा ते पाऊण कप खवा वापरायचा आहे. खवा असा नरम असला पाहिजे. त्याचबरोबर अशा पद्धतीने खवा हलकासा भाजून घेतला की तो सॉफ्ट होतो आणि दुधामध्ये विरघळायला अगदी सोपं जातं. त्याच्या गुठळ्या वगैरे तयार होत नाहीत. तर अगदी 1-2 मिनिटच हा खवा जो आहे आपल्याला भाजून घ्यायचा आहे सॉफ्ट होईपर्यंत. तर बघू शकता अगदी 2 मिनिटामध्ये खवा छान असा सॉफ्ट झालाय. लगेचच आता हा खवा जो आहे दुधामध्ये घालायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. परत हे गरम दूध जे आहे कढईमध्ये घालायचं आणि कढई व्यवस्थित विसळून हे दूध परत या बासुंदीमध्ये घालायचं, जेणेकरून कुठलाच पदार्थ आपला वाया जात नाही. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. हवं तर आता तुम्ही गॅसची फ्लेम थोडी मोठी करू शकता आणि फक्त आता 5 ते 6 मिनिटं आपल्याला ही बासुंदी उकळून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने खव्याचा जर वापर केला ना, तर इन्स्टंट आपली बासुंदी ना दाटसर होते. जास्त वेळ दूध वगैरे आटवावं लागत नाही आणि जास्त प्रमाणामध्ये बासुंदी तयार होते. त्याचबरोबर छान दाणेदार टेक्स्चर देखील येतं. त्याचबरोबर दूध उकळत असताना काठाला जी साय लागलेली असते, जो थर जमा होतो ना, तो चमच्याने खरडून काढायचा आहे. कारण या स्टेजला तो नरम असतो. जर तसं थंड होऊ दिलं तर मग तो कडक होतो. याच वेळी तो खरडून काढून घ्यायचा आहे. त्यामुळे बासुंदीला छान दाटसरपणा देखील येतो. आता यामध्ये थोडेसे केसरचे धागे घालायचे आहेत आणि जे काजू आणि बदाम आपण भाजून घेतले होते ना, ते जाडसर कुटून यामध्ये घालायचे. त्यामुळे देखील बासुंदीला दाटसरपणा येतो आणि छान दाणेदार टेक्स्चर येतं. आता यामध्ये 1 चमचा वेलची पावडर घालायची आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे तुमच्या लक्षात आलं असेल, मी फक्त इथे बासुंदीमध्ये काजू आणि बदामचा कूट घातलाय. किशमिश घातले नाही, कारण किशमिश असे दुधामध्ये घातले आणि ते उकळले की ते फुगतात. बऱ्याच जणांना तसे खायला आवडत नाहीत. त्यामुळे आपण ते थंड बासुंदीमध्ये घालणार आहोत.
तर अशा पद्धतीने अगदी 15 मिनिटाच्या आत आपली ही दाटसर बासुंदी तयार झाली. इथे मी गॅस बंद केला. तुमच्या लक्षात आलं असेल, सुरुवातीला आपण 1 लिटर दूध उकळून घेतलं, त्यानंतर गॅस बंद केला. त्यानंतर आपण साखर कॅरमलाइज करून त्यामध्ये घातली. त्यानंतर खवा गरम करून त्यामध्ये घातला. त्यानंतर आपण गॅस सुरू केलेला आहे आणि मग फक्त 7 ते 8 मिनिटं आपण ही बासुंदी छान उकळून घेतली. पूर्णपणे थंड झाल्यावर फ्रिजमध्ये एखाद्या डब्यामध्ये सेट करायला ठेवायची आहे 2-3 तासासाठी आणि बघू शकता किती सुंदर दाटसर आपली बासुंदी तयार झाली. जास्त वेळ दूध न आटवता आपण ही बासुंदी तयार केलेली आहे. आता जर तुमच्याकडे खवा नसेल तर तुम्ही त्याऐवजी मिल्क पावडर वापरू शकता किंवा काजू, बदाम दूध घालून बारीक त्याची पेस्ट तयार करून त्याने देखील बासुंदी दाटसर बनवू शकता. तर अशा पद्धतीने गॅसची बचत व्हावी यासाठी तुम्ही अगदी खव्याचा, ड्रायफ्रूटचा वापर करून अगदी 1 लिटर दुधाची जास्त प्रमाणात ही बासुंदी बनवू शकता. चवीला अप्रतिम लागते. नक्की करून पहा. गुढीपाडव्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज आपल्या शुभांगी स्किल्स रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन देखील प्रेस करा. व्हिडिओला नक्की लाईक करा. धन्यवाद.